हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आज रोज फालुदा बनवणार आहोत. चला मग बघूयात. लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी 3 चम्मच कस्टर्ड पावडर घेतलं आहे आणि त्याच्यात दूध टाकूयात. थोडंसं गार दूध. गार घेतलं की गाठी पडतात म्हणून गारच घ्यायचं आहे आणि त्याला मिक्स करून घेऊ. आता टाकून देऊ. त्याच्यात थिकनेसपणा आणि टेस्ट येते त्याच्याने. फालुदासाठी कॉर्नफ्लॉवर पीठ पण घेऊ शकतात, पण त्याच्याने टेस्ट नाही येत, म्हणून कस्टर्ड पावडरचं असं यूज करायचं. बघू शकतात तुम्ही, थिकनेसपणा आला आहे त्याला. आपण गार करायला ठेवून देऊ फ्रीजमध्ये. तोपर्यंत इकडं शेवाळी घेऊ. मी इथं बारीक शेवाळी घेतली. तुम्ही जाड घेऊ जाडच बेस्ट असते, पण माझ्याजवळ ही बारीक होती म्हणून मी ही बारीक घेतली. खीरची शेवाळी हे उकळत्या पाण्यात शिजवून घेणार आहोत. मिक्स करून घेऊ त्याला. तोपर्यंत इकडं सब्जा भिजत ठेवू. पाणी टाकायचं त्याच्यात. मी इथं चिया सीड्स घेतले, तुम्ही सब्जाही घेऊ शकतात. त्याच्यात मी 3 चम्मच घेतले. त्याच्यात पाणी टाकूयात आणि 10-15 मिनटात ते छान फुलून जाते. मिक्स करून देऊ त्याला. एक लक्षात ठेवायची, या गोष्टी जेवढ्या गार असतील तेवढा फालुदा छान लागतो. आपण आता प्रोसेसला घेऊयात. आपली एक शेवाळी शिजली आहे. आता त्याला काढून घेऊ गाळणीत आणि मग गार पाण्यात पण टाकूयात. आपण एका गाळणीत काढून घेऊ त्याला. थोडंसं वरून थंड पाणी टाकायचं. एका बाउलमध्ये फ्रीजमधलं पाणी घ्यायचं. मी हे थंड पाणी घेतलं आणि त्याच्यात परत टाकते गार होण्यासाठी. फ्रीजमध्ये ठेवलं तर आता त्याला मिक्स करून देऊ. आणि परत गाळणीत काढून घेऊ आपण. चिया सीड्स पण फुललेत, बघू शकतात तुम्ही. छान झाला आहे. आपण करायला घेऊयात. इथं मी रोज सिरप घेतलं आहे. खाली शेवाळी टाकायची, सब्जा टाकायचा 2 चम्मच, ट्रुटी फ्रुटी जे तुमच्याजवळ ड्रायफ्रूट्स असतील ते, काजूचे तुकडे, आणि जे आपण कस्टर्ड पावडरचं दूध केलं होतं ते 2 चम्मच. परत तसंच शेवाळी, परत सब्जा, ट्रुटी फ्रुटी आणि आईस्क्रीम. जेवढं आईस्क्रीम जास्त तेवढं छान. आणि वरून परत ट्रुटी फ्रुटी टाकायची. आपलं सब्जा तयार आहे. आणि ड्रायफ्रूट्स बघू शकतात तुम्ही. एक नंबर झाला आहे. अशा नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. तुमच्याकडे रोज सिरप नसेल तर गुलकंद पण घेऊ शकतात. गुलकंद दूध घ्यायचं थोडंसं आणि मिक्सरमध्ये 2 चम्मच गुलकंद, आता तुमच्या क्वांटिटीवर किती सब्जा बनवणार आहे त्याच्यात तुम्ही गुलकंद टाकू शकतात आणि मिक्सरमध्ये